इन्फोसिसचे शेअर्स आहेत पोर्टफोलिओमध्ये. मग थांबा, चला आपण मिळून कंपनीचं एक हेल्थ चेकअप करूया आणि पाहूया की हे या तिमाहीचे आकडे आपल्यासाठी म्हणजे गुंतवणूकदारांसाठी नक्की काय सांगतायत, एकदम सोप्या भाषेत. हो, तर प्रश्न हाच आहे की या तिमाहीत तुमच्या इन्फोसिसच्या गुंतवणुकीचं नेमकं काय झालं? चला थेट मुद्द्यावर येऊया आणि हेच समजून घेऊया. तर आपल्या ह्या हेल्थ चेकअपचा पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा भाग तो म्हणजे नफा आणि डिव्हिडंड. शेअरधारकांसाठी यात काय चांगली बातमी आहे ते सर्वात आधी पाहूया. ओके, तर सगळ्यात मोठी आणि चांगली बातमी ही आहे, इन्फोसिसने या तिमाहीत तब्बल 7,364 कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला आहे. हा आकडाच सांगतोय की कंपनीची आर्थिक स्थिती किती मजबूत आहे. पण फक्त हा आकडा बघून चालणार नाही. गेल्या वर्षीच्या तुलनेत काय झालंय हे बघणं महत्त्वाचं आहे. तर कंपनीच्या नफ्यामध्ये तब्बल 13% वाढ झाली आहे. कोणत्याही मोठ्या कंपनीसाठी ही एक जबरदस्त वाढ म्हणायला हवी. आणि हो, गुंतवणूकदारांसाठी थेट फायद्याची गोष्ट म्हणजे डिव्हिडंड. कंपनीने प्रत्येक शेअर मागे 23 रुपयांचा अंतरिम लाभांश जाहीर केलाय. सोप्या भाषेत सांगायचं तर तुमच्याकडे असलेल्या प्रत्येक शेअरवर तुम्हाला 23 रुपये थेट खात्यात मिळणार आहेत. बरं, नफा तर मस्त झालाय, पण ही कमाई नेमकी आली कुठून? चला आता जरा खोलात जाऊन कंपनीच्या कामगिरीवर एक नजर टाकूया. नफ्यासोबतच कंपनीची एकूण कमाई किती झाली तर ती आहे चक्क 44,490 कोटी रुपये आणि यातही गेल्या वर्षीपेक्षा 9% वाढ आहे. म्हणजे काय तर कंपनी फक्त नफाच नाही तर आपला एकूण व्यवसायही सातत्याने वाढवतीये. आणि भविष्याचं काय? त्यासाठी हा आकडा खूप महत्त्वाचा आहे. इन्फोसिसने फक्त एका तिमाहीत $3.1 अब्ज नवीन डील्स जिंकल्या आहेत. याचा सरळ अर्थ असा की कंपनीची ऑर्डर बुक एकदम मजबूत आहे आणि पुढच्या काही तिमाहींसाठी कमाईची चिंता नाहीये. कंपनीचे CEO सलील पारेख यांचं म्हणणं आहे की या मोठ्या डील्स मिळण्यामागे आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे AI मधली कंपनीची ताकद आहे. यावरून स्पष्ट होतंय की कंपनी AIवर किती जास्त फोकस करत आहे. कमाई तर वाढली, पण ती येते कुठून? हे आकडे बघा. कंपनीची खरी ताकद मॅन्युफॅक्चरिंग आणि फायनान्शियल सर्व्हिसेसमध्ये दिसतीये, जिथे चांगली वाढ झालीय. पण त्याचवेळी कम्युनिकेशनसारख्या क्षेत्रात थोडीशी घसरण आहे. यावरून कंपनीचं लक्ष कुठे आहे आणि कुठे अजून मेहनत घ्यायची आहे याचा एक अंदाज येतो. चला आता आपल्या हेल्थ चेकअपच्या पुढच्या टप्प्याकडे जाऊया, म्हणजेच कंपनीची कार्यक्षमता. कंपनी आतून किती प्रभावीपणे काम करतीये हे पाहू. इथे एक महत्त्वाचा शब्द येतो, ऑपरेटिंग मार्जिन. आता हे काय असतं? सोप्या भाषेत सगळे खर्च वजा केल्यावर कंपनीला तिच्या मुख्य व्यवसायातून किती टक्के नफा मिळतो ते हे मार्जिन दाखवतं. यावरून कंपनीची कार्यक्षमता मोजली जाते. तर इन्फोसिसचं ऑपरेटिंग मार्जिन या तिमाहीत 21% होतं. हो, यात थोडी घट नक्की झालीय. पण महत्त्वाची गोष्ट ही आहे की ते अजूनही कंपनीच्या 20 ते 22% टार्गेट रेंजमध्ये आहे. म्हणजे कंपनी अजूनही कार्यक्षमतेने नफा कमवतीये. आणि पैशांचं काय? कंपनीच्या तिजोरीत किती रोकड आहे? तर इन्फोसिसने $1.1 अब्ज फ्री कॅश फ्लो निर्माण केला आहे. याचा अर्थ कंपनीकडे भरपूर रोख रक्कम आहे, जी ती नवीन गुंतवणूक, डिव्हिडंड किंवा शेअर बायबॅकसाठी वापरू शकते. हे आर्थिक ताकदीचं एक मोठं लक्षण आहे. कंपनी वाढत असल्याचा आणखी एक पुरावा म्हणजे तिचे कर्मचारी. या तिमाहीत तब्बल 8,203 नवीन कर्मचारी कंपनीत आले आहेत. याचा सरळ अर्थ आहे की कंपनीकडे नवीन काम येतंय आणि ते पूर्ण करण्यासाठी तिला लोकांची गरज आहे. ठीक आहे, तर आता आपण हेल्थ चेकअपच्या शेवटच्या आणि सगळ्यात इंटरेस्टिंग भागाकडे आलो आहोत, भविष्याचा अंदाज. म्हणजे कंपनीचं मॅनेजमेंट येणाऱ्या काळाबद्दल नक्की काय विचार करतंय. पुढे जाण्यापूर्वी रेव्हेन्यू गायडन्स म्हणजे काय ते पटकन समजून घेऊया. हा कंपनीने स्वतःचा दिलेला एक अंदाज असतो की संपूर्ण आर्थिक वर्षात त्यांची कमाई साधारण किती असेल. आता हा बदल खरंच खूप महत्त्वाचा आहे. आधी कंपनीला वाटत होतं की वर्षाची कमाई 1 ते 3% वाढेल, पण आता त्यांनी हा अंदाज बदलून 2 ते 3% केलाय. लक्षात घ्या, त्यांनी वरची मर्यादा नाही तर खालची मर्यादा वाढवली आहे. म्हणजे कमीत कमी 2% वाढ तर होणारच असा त्यांचा आत्मविश्वास वाढलाय. तर याचा आपल्यासाठी सोपा अर्थ काय? 1. कंपनीचं मॅनेजमेंट आता भविष्याबद्दल जास्त कॉन्फिडेंट आहे. आणि 2. जेव्हा कंपनी स्वतःच आपल्या कामगिरीबद्दल जास्त विश्वास दाखवते तेव्हा गुंतवणूकदारांसाठी हा एक मोठा पॉझिटिव्ह सिग्नल असतो. तर एकूणाच्या हेल्थ चेकअपचा रिपोर्ट तर चांगला दिसतोय, पण शेवटी एकच प्रश्न उरतो, AI. आपण पाहिलं की कंपनीला मोठ्या डील्स AI मुळेच मिळतायत.
पण भविष्यात TCS आणि इतर कंपन्यांशी स्पर्धा करण्यासाठी ही AI मधली गुंतवणूक पुरेशी ठरेल का? याचं उत्तरच इन्फोसिसचं पुढचं भवितव्य ठरवणार आहे.